नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. चांदवड दौऱ्यावर असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदवड येथील प्रसिद्ध व ऐतिहासिक रंगमहालाची पाहणी करत गेल्या कित्येक वर्षापासून पुरातन विभागाकडून नूतनीकरणाच्या कामात होणाऱ्या दिरंगाईची माहिती घेत लवकरात लवकर रंगमहाल महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी खुला करावा अशी सूचना देत पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय. तसेच येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत चांदवडचे शेतकरी पुत्र गणेशभाऊ निंबाळकर हे उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे. यावेळी चांदवडचे पत्रकार यांच्याशी संवाद साधत आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे. तर महाराष्ट्र देशात महाराष्ट्र या सगळ्या इतिहासामध्ये अधिक प्रभावीपणे लढलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज किंवा शहाजीराजे आणि नंतर शिवाजी महाराज, नंतर होळकर, पेशवे असे जर पाहिलं तर मोठा इतिहास देश पातळीवर जग पातळीवर गाजवलेला आहे. आणि आमचं समाधान बागल यांनी बरेचदा ह्या रंगमहालाबाबत आम्हाला बरेच सूचना केल्या. आम्ही काही पत्र व्यवहार केला. आता त्याचं प्रत्यक्ष काम सुरू झालेलं आहे. समाधानने प्रचंड त्याच्यात पाठपुरावा केला. गणेश निंबाळकर असेल. आणि आता हे काम फार मंदगतीनं चालू आहे. एकंदरीत महाल तयार व्हायला 5-7 वर्ष लागले असेल आणि दुरुस्ती व्हायला जर 10 वर्ष 15 वर्ष लागत असेल तर मग शासनकर्त्याची कर्तृत्व कसं असतं, त्यांचा कर्तेपणा किती नकारात्मक आहे हे त्याच्यावर स्पष्ट होतं. 5 कोटीचं काम 5 वर्ष लागू नये एवढ्याच अपेक्षा आहे. पण इथे जे जुनं काही ज्या गोष्टी होत्या रंगमहाल पण इथं काम करता करताच काही त्या बुजण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याच्यावर पुरातत्व विभागानं लक्ष घातलं पाहिजे. आणि होळकरांच्या स्मारक म्हणून, कारण इथून बरेचदा देशाचे सूत्र होळकरशाहीमध्ये चालवल्या गेले होते. आणि ही महाराष्ट्राचं सुदैव आहे का चांदवड आणि हा रंगमहाल महाराष्ट्रामध्ये आहे. तर मला वाटतं राज्यकर्त्यांनी आणि सरकारने सुद्धा यावर वेगळ्या पद्धतीनं पाहणं फार गरजेचं वाटतं. आणि आम्ही आशा करतो आहे डिपार्टमेंटकडून अधिक जास्त वेळ न लावता अधिक याला 15 ते 20 कोटीची गरज आहे. त्याचं एस्टिमेट तयार करून लगेच सरकारनं तसं मंजूर करावं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. चांदवड तालुक्यातले जे शेतकरी आहे त्यांचा मका पिकाचा हा प्रश्न मोठा आहे आणि त्या मकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. मात्र कृषी विभाग एकदम धीम्मगतीने काम करतो आहे. यावर कुठली नक्की हा आणि जे विम्याचा प्रश्न आहे त्या विम्याचा प्रश्न काही मिटत नाही. मागची मदत काही मिळणं बाकी आहे. या संदर्भात आपण काय सांगाल? मला असं वाटतं की आम्हाला गणेश निंबाळकरनं मग सांगितलं की कृषी अधिकारी जो अहवाल द्यायला पाहिजे वस्तुस्थितीला धरून तो देत नाही. आणि ते कंपनीच्या बाजूचा अहवाल तयार करण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं तिकून पैसे भेटन पण आमच्याकडून त्यांना सबक भेटन. त्यांनी 2 पैकी काय स्वीकारावं तर पैसा स्वीकारावा, नाही तर मग शेतकऱ्यांकडून प्रहारचा वार स्वीकारावा लागेल. त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे. बियाणामध्येच खोट आहे आणि ते वेगळे कारणं सांगून त्याला बगल देण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सहन करू नये. आता जागा वाटपाचा विषय नाही. आमच्या मुद्द्यावर आम्ही लढतो आहे. सध्या जागा हा नगण्य विषय आहे पण मुद्दे फार महत्त्वाचे आहे. त्यावर आम्ही खरं तर पूर्ण निवडणूक ओढून नेऊ. आता जे जाती धर्माच्या आधार घेऊन आणि पैशाच्या ताकदीवर ज्या निवडणुका होत आहे ती व्यवस्थाच तोडून टाकायची आम्हाला. त्याच्यासाठी बॅट आम्हाला निवडणूक चिन्ह भेटलं आहे. याच्यावर आम्ही शक्कार मारणार. खास करून कुठल्या जागा आपण ताकदीने लढावं. आता आज मी घोषणा केली चांदवडमध्ये गणेश निंबाळकर असेल आणि आपला निफाडला गुरुदेव कांदे असेल. दोघांची आपण नाशिकमध्ये आता जिल्ह्यात घोषणा केली आणि अधिक 3 ठिकाणी आम्ही लगेच करू. एकंदरीत ती महाशक्ती तयार झाल्यावर मग त्याचं कसं जागा वाटप होते त्यानंतर करू. चांदवडला जो दुष्काळाचा टिळा लागलेला आहे चांदवडला तो दुष्काळाचा टिळा फक्त चर्चेसाठी विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लागल्यानंतरच येतो. यावरती आपण कसं काम करणार? 75 वर्षाचा फसवणुकीचा इतिहासच प्रहारला म्हणून काढायचा आहे. निवडणूक आली म्हणजे प्रश्न किंवा एखादे मुद्दे जर गाजवत असेल
तर ते चुकीचं ठरेल. आम्ही जे काही काम करतो ते मुळापासून करतो, मातीत राहून करतो. वरती जाऊन तशा भाषा आमच्याकडून होत नाही. एकदा चांदवड प्रहारच्या ताब्यात आल्यानंतर खरं तर दुष्काळ काय, इतरही ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या सगळ्या सोडवण्याचा एक व्यवस्थित प्रयत्न करू. मी माझ्या मतदारसंघातलं सांगतो आहे, मी आमदार व्हायच्या अगोदर 3च धरणं होते. आता मी तिथं 7 धरणं सुरू केली. 50 वर्षाच्या इतिहासामध्ये 3 धरणं निर्माण होतं आणि 20 वर्षात बच्चू कडू जर 7 धरणं निर्माण करून सर्वीकडे पाण्याची व्यवस्था करत असेल तर ते परिणाम इथं दिसेल. पुणेगाव कालव्याला जे पाणी येत होतं ते आता 4-5 दिवसापूर्वी बंद केलं आहे. याच्या पाठीमागे काही राजकारण वाटतं? वाटते पाण्यावर कोणी राजकारण करू नये. करत असेल तर मग त्याला आपण आढावा घेऊ. चांदवड तालुक्यामध्ये फक्त राजकारण केलं जातं, हे पाण्यावर केलं जातं अशी चर्चा आहे, काय सांगाल? आम्ही तो विषयच कायमचा व्यवस्थित करू, जेणेकरून प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाच्या शेतात पाणी देण्याची व्यवस्था करू. चांदवड तालुक्यात फक्त हातेड धरण हे फक्त राजकारणाच्या तोंडावर आहे, त्याच्यावरही राजकारण केलं जातं. या संदर्भात काय सांगाल? आमचं नावही प्रहार आहे, पॅटही प्रहार करतं आणि आमचा विचारही प्रहार आहे. त्याच्यानं हे विषय ज्यांनी 50 वर्ष सोडवले नाही ते आम्ही चुटकीभर सोडू. साहेब, एक शेवटचा प्रश्न असा असेल, सर्वसामान्य जनतेतून तुम्ही शेतकऱ्यांमधून आज तुम्ही निंबाळकरांचं नाव घेतलं. या ठिकाणी पैशाच्या जोरावर निवडणूक मारून दिल्या जाते आणि चांदवड देवळा हा एकत्र असल्या कारणाने एवढी ताकद आपल्या उमेदवारामध्ये पैशाच्या बाबतीत काय सांगाल? निवडून यासाठी बच्चू कडूला पैसा लागला नाही आणि त्याच्या कार्यकर्त्याला पण लागणार नाही. भूमिका मांडली आहे. जर 1 वर्षामध्ये हा विषय मार्गी लावला नाही तर मी बच्चू कडू नाव सांगणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही इथून गेल्यानंतर पहिल्यांदा विधानसभेमध्ये जाऊन त्या पुरातत्व विभागामध्ये त्याची हे करणार होते आणि त्यावेळी जर तुम्ही भूमिका मांडली की आपण गती देऊ किंवा त्या 1.5-2 वर्षानंतरही तुमची भूमिका तीच आहे, आपण गती देऊ किंवा तुम्ही एक सांगा, आरारावाना शाहूकारांना आम्ही खोपरापासून केलं अर्थात खोपरं फोड, शाहूकारांचे काय ढोपरं फोड किंवा एखाद्याला फासाला लटके, याचा अर्थ त्याची तीव्रता असते. बरोबर, तुम्ही पत्रकार म्हणून समजून घ्या. तर त्याच्या मागच्या भावना आमच्या काय तीव्र आहे ते सांगतो आणि आपण प्रयत्न केले म्हणूनच तर सुरू झालं ना. त्याचे सगळे पाठपुरावे तुम्हाला देतो. आम्ही बोलल्यानंतर असेल तर मग आम्ही दोषी आहे. कारण नाही त्याला वेळ लागला. तुम्हाला दोष देत नाहीये, पण आपण सत्ताधारी पक्षामध्ये आहात, आपलं चांगलं वजन आहे, परंतु तुमच्या भूमिकेनंतरही फार गती त्याला मिळाली नाही. म्हणूनच तर काम सुरू झालं ना. आम्ही आलो नसतो तर कामच सुरू झालं नाही. मला तुमच्याबद्दल हे म्हणायचं नाहीये, परंतु मला थेट तुम्हाला असंच सांगायचंय की तुम्ही लक्ष घातल्यानंतरही पाहिजे तेवढी अपेक्षित गती मिळालेली नाहीये. पाहिजे तेवढी नाहीये. हो, हे आता हा पुरा सिस्टीमचा दोष आहे. 1.5 वर्षापूर्वी भूमिका होती तीच भूमिका आता तुम्ही, हा सिस्टीमचा दोष आहे, लक्षात घ्या. सिस्टीम मध्ये दोष असला तर कसं आहे, गाडीचा फक्त जर टायरच पंक्चर झाला तर आपण दुरुस्त करू. स्टेअरिंग पण बेकार आहे, मशीन पण बेकार आहे. चांगला ड्रायव्हर आणला तो पण बेकार निघाला, त्याला काय करणार? त्याला मॅच करावं लागेल. लोक कसे येणार, तुम्ही काही तिथं तसं हे करा. विषय असा आहे, जर निम्मं थोडंसं काम होतं, आता हे काम झालं त्याच्यानंतर काम बंद पडतं, त्याच्यानंतर आता हे पुढचं काम चालू, आता हे झालं का परत काम थांबलं. हा कधी फुला होईल हा प्रश्न पडला. आता 5 कोटीमध्ये समोरचंच काम होणार आहे. मागा हॉल आहे, रिकामा आहे, एवढंच बांधलं. हा जर फुलं व्यावसायिकांची फुलाचा करत नाही आपण. तुमचं जेवढा तास आहे ना, याला काही प्रॉब्लेम नाही. हे इतका तरी ठेवा ना. हा ठेवता हा पुढे चालू आहे तर ते समोर काय रस्त्याला आता आपण जसं आता आलो तसं येऊ शकतं पर्यटन. लांबून लोक येतात. असं थोडं तुमचं काम 10 वर्ष चाललं, 10 वर्ष बंद ठेवायचं का? असं थोडं आहे. तुम्ही पहिले त्या दरवाजापासचं जे काम आहे ना, इथे दरवाजा आहे, या साईडचं पूर्ण करायचं. या साईडचं म्हणजे या दरवाजापासून दूर काम तुमचं सुरू. मध्ये जरी चक्कर मारून गेले तर समाधान. तुम्ही थोडासा पुढाकार घ्या ना. ते एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड.
अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज।